एक खूप फेमस म्हण आहे की बिग सर्जन्स मेक बिग इन्सिजन. म्हणजे जे सगळ्यात मोठे सर्जन आहेत, जे एकदम मोठे मोठे सर्जरीज करतात, ते सगळ्यात मोठे इन्सिजन घेतात. पण आता 2025 मध्ये हे वी कॅनॉट ऍक्सेप्ट दॅट. जे बिग सर्जन्स आहेत ते खरं छोटे इन्सिजन्स घेतात. तुम्ही जर आपली शरीर रचना बघितली आणि जर रोबोटचा आर्म साईड बाय साईड फोटोग्राफ ठेवून बघितलं, तर एखादं लहान बाळही सांगू शकेल की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. आपल्याला फिंगर्स असतात, आपला रिस्ट जॉईंट आहे, एल्बो आहे, शोल्डर आहे, ते आपण आपल्याला पाहिजे तसं मनासारखं हलवू शकतो. रोबोमध्ये पण शोल्डर आहे, रिस्ट आहे, एल्बो आहे. मुवमेंट्स आपल्या एक्झॅक्टली ह्युमन मुवमेंट सारख्या रिप्लिकेट होऊ शकतात. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक सर्जिकल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, रोबोटिक सर्जरी ह्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. एक एक्सपर्ट रोबोटिक सर्जन डॉक्टर आदित्य कुलकर्णी हे एक एक्सपर्ट रोबोटिक सर्जन आहेत, प्लस GI सर्जन आहेत आणि हे आमचे एक चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबत रोबोटिक सर्जरी काय, लॅप्रोस्कोपी काय डिफरन्स असतो, कसं होतो आणि त्याच्याबद्दलची बारीक सारीक सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. चला तर मग आपण जास्त वेळ न घेता रोबोटिक सर्जरीबद्दल आदित्य सरांसोबत डिस्कशन करूया. जाता जाता तरी सुद्धा एक रिक्वेस्ट आहे की गटफिट क्लब हा चॅनल भरपूर लोक बघतायत, पण बरेच लोक सबस्क्राईब केलेले नाही. तरी आमचे येणारे पुढचे व्हिडिओ अबाधितपणे बघण्यासाठी आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जितके लोकांना शक्य आहे तितक्या लोकांना शेअर करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण गटफिट क्लबमध्ये खूप एक महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, सर्जरीबद्दल बरेच पोटाची सर्जरी आहेत, त्याच्यामध्ये रोज दिवसेंदिवस त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट होत चाललेली आहे. भरपूर नवीन तंत्रज्ञान येत आहे. पण आजकालची गेल्या 10 वर्षामधली सगळ्यात चांगली तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक सर्जरी. ती एक अशी तंत्रज्ञान आहे की त्याच्यामुळे पेशंटला सर्जिकलमध्ये भरपूर बेनिफिट भेटतो आणि ती जवळपास आजकाल सगळीकडे अवेलेबल आहे. पण लोकांना सर्जरी, रोबोटिक सर्जरी म्हटल्यानंतर बरेच गैरसमज आहेत की हे सर्जरी सर्जन करत नाहीत, रोबो सर्जरी करून काहीतरी वेगळं होईल. बरेच न्यूज आर्टिकल पण असे येतात. त्यामुळे गैरसमज दूर करावं आणि एक चांगली रोबोटिक सर्जरीबद्दल माहिती भेटावं आणि ज्याला पण सर्जिकल डिसिजन घेत असताना रोबोटिक सर्जरी काय आहे, का बरं आहे, त्याचे काय फायदे आहेत कळावं. त्यामुळे आज आपण रोबोटिक सर्जरीचे एक्सपर्ट डॉक्टर आदित्य कुलकर्णी हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना आपण गटफिट क्लबवरती ह्या विषयाबद्दल संभाषण करावं, त्याच्याबद्दल समजून घेणं, त्याबद्दल बोलवलेलं आहे. तरी आदित्य सर, तुमचं गटफिट क्लबमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. ओके. रोबोटिक सर्जरी आपण जाण्याच्या अगोदर सर्जरी आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे बिना चिरेचा, बिना टाकेचा सर्जरी असं आपण म्हणतो. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय असतं हे नेमकं? तर आधी जी सर्जरी असायची किंवा आधी म्हणजे गेले मे बी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की सर्जरी म्हणलं की आपल्याला एकच प्रकारची सर्जरी माहिती की ओपन सर्जरी. ओपन सर्जरी म्हणजे जो ऑर्गन किंवा ज्या भागावरती आपल्याला अवयवावरती शस्त्रक्रिया करायची आहे त्या अवयवापर्यंत पोचण्याचा जो मार्ग आहे तो पोटाला मोठा चिरा पाडून, जवळजवळ 15 ते 20 सेंटीमीटर मोठा चिरा पाडून तिथपर्यंत पोचणे आणि आपल्या स्वतःच्या हाताने आणि काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन आपण सर्जरी ती परफॉर्म करतो. सर्जरी करण्याच्या या पद्धती अजूनही स्टँडर्ड आहेत, पण त्याच्यामध्ये आता बेनिफिट आपल्याला मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीचा किंवा कीहोल सर्जरी ज्याला आपण म्हणतो की कमी चिरांमधून सेम ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. अगदी छोट्या छोट्या म्हणजे 1 सेंटीमीटरपेक्षा पण कमी कट्समधून आपण सेम ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत गेलेली आहे तसं तसं लॅप्रोस्कोपीमध्ये पण अजून बेनिफिट्स आलेले आहेत की फॉर एक्झाम्पल आधी जे दुर्बिणी किंवा कॅमेरा जे आपण यूज करतो लॅप्रोस्कोपीसाठी ते खूप प्रिमिटिव्ह किंवा त्याची व्हिडिओ क्वालिटी चांगली नसायची. पण जसं गोष्टी वाढत गेल्या तसं आपल्याकडे चांगल्या पद्धतीने लॅप्रोस्कोपिक सर्जरी आलेली आहे. जसं ब्लॅक अँड व्हाईटहून कलर टीव्ही, HD टीव्ही आले. फ्रॉम ब्लॅक अँड व्हाईट टू HD टीव्ही. अजून एक स्टेप पुढे जाऊन म्हणायचं तर 3 डायमेन्शन 3D टेलिव्हिजन, 4K पण 4K. तर ह्या सगळ्या बेनिफिट्स आपल्याला त्याच्यामध्ये अजून ग्रो होऊन आता लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही जवळजवळ ओपन सर्जरी सारखी स्टँडर्ड झालेली आहे की एस्पेशली हर्नियाची सर्जरी म्हणा किंवा गॉल ब्लॅडरशी रिलेटेड काही प्रोसिजर्स म्हणा हे लॅप्रोस्कोपीनेच करणार असं पेशंटच्या मनामध्ये एक छाप बसलेली आहे की आपली सर्जरी ही दुर्बिणीनेच होणार आहे. तसंच आता ह्याच्या पुढे वन मोर बेनिफिट इन की होल सर्जरी इज अ रोबोटिक सर्जरी. त्यामुळे ही एक
पूर्णपणे वेगळी सर्जरी करायची पद्धत नसून ज्या स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत त्याचंच पुढे ॲडव्हान्समेंट होऊन रोबोटिक सर्जरी झालेलं आहे. हे लक्षात घेणं आपल्या महत्त्वाचं आहे. आता सर 2 गोष्टी आहेत. एक आहे ज्या वेळेला तुम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणतो तर लोकांच्या कन्सेप्टमध्ये येतो हाताने केलेलं सगळ्यात चांगलं असते, तुम्ही दुर्बिणी म्हणजे दूर राहून करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे डोळ्यानं दिसतंय मग दुर्बिणीवरती कावर बघायचं, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय बेनिफिट ऍक्च्युअली होतो? सो आपले GI सर्जरी म्हणजे पोटाच्या आजारांवरती ज्या शस्त्रक्रिया करतो कधी कधी ते स्ट्रक्चर्स इतके छोटे असतात, इतके सूक्ष्म असतात की त्यांना आपल्या डोळ्यांनी जरी बघून आपण ऑपरेशन केलं तरी त्यामध्ये मॅग्निफिकेशन जर आपल्याला मिळालं तर इट इज डेफिनेटली बेनिफिशियल. आपण ओपन सर्जरी जेव्हा आपण करतो जर काही कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर असेल तर आपण भिंग म्हणजे लूप त्याला आपण म्हणतो 2 ते 3 पटीने किंवा मॅक्सिमम 5 पटीने आपण मॅग्निफाय करू शकतो त्याला. पण जर आपण लॅप्रोस्कोपीची गोष्ट केली तर तेच आपण 8 ते 10 वेळा मॅग्निफाय करून मोठ्या TV स्क्रीनवरती छोटंसं स्ट्रक्चर आपल्याला भलं मोठं होऊन दिसतं त्याच्यावरती ऑपरेट करणं हे जास्ती प्रिसाईज होतं. आणि दुसरा प्रश्न की दुर्बिणीतून का ऑपरेट करावं आणि लांब राहून का ऑपरेट करावं, तर सर्जन हा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जाऊच शकत नाही. हे लॅप्रोस्कोपीमध्ये पण आहे आणि हे रोबोटिक सर्जरीमध्ये पण आहे. सर्जन हा पेशंट पाशीच असतो आणि तो तिथेच राहून ऑपरेट करत असतो. फक्त आपल्याला आतमध्ये छोट्या कट्सच्या थ्रू जायचं त्यामुळे मोठी दुर्बीण लागते आणि मोठे इन्स्ट्रुमेंट्स लागतात. सर्जन हा जसं ओपन सर्जरीमध्ये बेडसाईडला राहून ऑपरेट करतो म्हणजे पेशंटच्या ऑपरेटिंग टेबलच्या शेजारीच तो उभा असतो, पूर्ण टीम असते ती पेशंटच्या आजूबाजूलाच भोवताली असते, तसंच लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकमध्ये पण सेम सेटअप फॉलो होतो जसं ओपन सर्जरीमध्ये. ओके. आता तुम्ही एक चांगल्या पद्धतीने त्याची बेनिफिट सांगितले. एक खूप कॉमन लोकांचा क्वेश्चन असतो की ज्या वेळेला तुम्ही दुर्बिणीने करता, दुर्बीण आतमध्ये टाकल्यानंतर पोटामध्ये उघडल्यानंतर तुम्हाला वडावं लागतं, सगळं काही रिट्रॅक्ट केल्यानंतर दिसतं. दुर्बीण आतमध्ये टाकल्यानंतर कसं सर्जरी करता, काय नेमकं घडते ज्याच्यामुळे लॅप्रोस्कोपी सर्जरी करण्यासाठी इफिशियंटली येतं? तर आपल्या पोटाचे जे अवयव असतात ते पोटामध्ये एका पर्टिक्युलर अरेंजमेंटमध्ये असतात आणि त्या सगळ्या ऑर्गन्सला आपल्याला आतमधून एक लाइनिंग आहे त्याचं नाव असतं पेरिटोनियम. हे पेरिटोनियमचा रोल असतो की त्या सगळ्या ऑर्गन्सना ते प्रोटेक्ट करतं. आणि त्या पेरिटोनियम एक क्लोज्ड कॅव्हिटी असते. आता या क्लोज्ड कॅव्हिटीमध्ये जेव्हा आपण आत जातो तर आपल्याला दुर्बिणीने ऑपरेशन करायला जागा लागते आणि सगळे ऑर्गन्स एकामेकामध्ये क्लोजली पॅक्ड असतात. आता फॉर एक्झाम्पल जवळजवळ 6 फूट आपलं आतडं हे छोट्याशा पोटामध्ये कसं बसतं तर ते कॉम्पॅक्ट होऊन बसलेलं असतं. आता त्यावर ऑपरेशन करायचं म्हटलं तर ती जागा किंवा ती कॅव्हिटी आपल्याला एक्सपांड करायला लागते. तर आपण जेव्हा दुर्बिणीसाठी पोर्ट आतमध्ये घालतो त्या पोर्टला आपण गॅस अटॅच करतो. युजली कार्बन डायऑक्साईड गॅस हा टेम्पररीली आपण पोटामध्ये भरतो. त्याची एक विशिष्ट प्रेशरची लेवल असते जी पेशंटसाठी सेफ असते आणि आपण साधारण 10 ते 12 मिलीमीटर किंवा कधी कधी 14 मिलीमीटर मर्क्युरी या रेंजला आपण सर्जरी परफॉर्म करतो. प्रोसिजर चालू असताना हा गॅस पोटाच्या आत असतो आणि तो जागा क्रिएट करतो जेणेकरून आपल्याला इथपर्यंत पोचायला त्या ऑर्गनला ऍक्सेस करायला जागा मिळते. आणि हे लॅप्रोस्कोपीमध्ये पण सिमिलर आहे आणि रोबोटिक सर्जरीमध्ये पण सिमिलर आहे. टेम्पररी का, तर ऑपरेशन झाल्याच्या नंतर हा गॅस आपण मॅक्सिमम म्हणजे 80 to 90% हा गॅस आपण रिमूव्ह करतो आणि उरलेला 10% जो कार्बन डायऑक्साईड असतो खाचा खळग्यांमध्ये जो जमा झालेला असतो तो विदिन अ फ्यू आवर्स 2 ते 3 तासामध्ये बॉडीमधून कम्प्लिटली ॲब्झॉर्ब होऊन जातो. लॉंग टर्म तो राहत नाही बॉडीला. ओके. म्हणजे तो बलून सारखं पोट फुगवल्यामुळे तिथं स्पेस मोठा होतो आणि लॅप्रोस्कोपी वापरल्यामुळे मॅग्निफिकेशन भेटतं. हात मोठे आहेत पण इन्स्ट्रुमेंट छोटे आहेत, तुम्हाला तिथे इंजुरी कमी होतं, त्यामुळे आउटकम पेशंटचा चांगला येतो असं म्हणायला काही हरकत नाही. जर करता लॅप्रोस्कोपी इतकं चांगलं आहे, सगळं आहे, तुम्ही सांगितलं की ओपन सर्जरी कोर स्टँडर्ड आहे, पण एखादी गोष्ट मला 2 ऑप्शन आहेत, ओपन सर्जरी आहे आणि लॅप्रोस्कोपी आहे. जर करता मी लॅप्रोस्कोपी नाही करायचं, माझी मेंटॅलिटी आहे की मला दुर्बिणीने नाही करायचंय, ओपन करायचंय, तो ओपन केल्यामुळे शरीरावरती किंवा आपल्या पोटावरती काय निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतात ह्याच्याबद्दल एक जनरल काय असतात त्याबद्दल सांगू शकता का? ॲब्सोल्युटली. सो ओपन सर्जरी जेव्हा आता एस्पेशली जे पेशंट आहेत जे थोडेसे एल्डरली आहेत त्यांनी हे लॅप्रोस्कोपीबद्दल बऱ्यापैकी एक सॉर्ट ऑफ अविश्वास असतो किंवा कधी कधी असं ऐकण्यात आलेलं असतं की अर्धाच ऑर्गन निघतो, पूर्ण ऑर्गन निघत नाही, त्यामुळे परत तेच ऑपरेशन ओपन करून करावं लागतं. तर हे सगळे मिथ्स आहेत, हे मिथ्य आहे, मिसकन्सेप्शन आहेत. लॅप्रोस्कोपीने इनफॅक्ट आपण
कम्प्लीट प्रोसिजर परफॉर्म करू शकतो. आणि ओपन आणि लॅप्रोस्कोपीच्या कंपॅरिझनमध्ये बरेच स्टडीज झालेले आहेत ज्याच्यामध्ये बेनिफिट्स जास्त हायलाईट झालेले आहेत. जेव्हा आता ओपन करतो आपण पोट, जवळजवळ 6 ते 8 इंच आपण कट घेऊन जेव्हा पोट ओपन करतो तेव्हा ते शिवावं लागतं. त्या टाक्यांमध्ये कधी कधी विकनेस तयार होऊ शकतो, त्या टाक्यांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतो. इतका मोठा कट घेतल्यावरती अँटीबायोटिक्सची गरज पडते, इतका मोठा कट घेतल्यावरती पेन किलर्सची गरज पडते, कधी कधी ब्लड लॉस जास्ती होतो तर ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडते. या सगळ्या गोष्टी आपण मिनिमाइज करू शकतो. छोटे छोटे कट जर घेतलेले आहेत. मॅक्सिमम लॅप्रोस्कोपिक सर्जरी आता आपल्याला माहितीच आहे की लेस दॅन 24 आवर्स आपण अँटीबायोटिक्स देतो. दुसऱ्या दिवशी अँटीबायोटिक्स बंद असतात. पेन किलर कधी कधी पॅरासिटामॉलची गोळी लागली तर लागली, नाही तर बरेचदा तीही लागत नाही. तर एवढ्या मिनिमम पेन आणि मिनिमम कट्सने जर काही गोष्ट होत असेल, आणि महत्वाची गोष्ट अशी की जे ऑपरेशन ओपनने होत आहे आपण वेगळं ऑपरेशन करत नाही आहोत, आपण हेच ऑपरेशन सिमिलर ऑपरेशन छोट्या कट्समधून करत आहोत. सो दॅट द इफेक्ट ऑन ॲब्डॉमिनल वॉल एकदम मिनिमम असतो. आजकाल बराच रिसर्च या गोष्टीवरती पण होतोय की ॲब्डॉमिनल वॉलचे मसल्स आहेत ह्याचं फंक्शन फक्त आपल्या पोटाला प्रोटेक्ट करणं नसून आपल्या पोश्चर आणि आपल्या जे इरेक्ट पोश्चर ज्याला आपण म्हणतो, जी ॲब्डॉमिनल वॉलचे बायोमेकॅनिक्स आहेत या इरेक्ट पोश्चरमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. यावरती कोणताही व्रण आला, यावरती कोणताही स्कार आला की ते बायोमेकॅनिक्स अफेक्ट होतात आणि फ्लेक्झिबिलिटी जी असते ती अफेक्ट होते. आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये आपण ॲब्डॉमिनल वॉलवरती जो काही ट्रॉमा आहे किंवा जे कट्स आहेत ते इतके छोटे असतात की लॉंग टर्ममध्ये त्याचं काहीच इम्पॅक्ट होत नाही ॲब्डॉमिनल वॉलवरती. पहिलं एक 10-15 वर्ष अगोदर, इव्हन तुम्हाला सुद्धा माहिती असेल, आपण रेसिडेन्सी करत असताना हे राहायचं, माझ्या ऑपरेशन झालं का, किती टाके पडले, कारण किती टाके पडले, किती लांब कट झालं, ती सर्जरी सगळ्यात मोठी असे म्हणायची. पण लॅप्रोस्कोपीमध्ये असं काय असतं का? सो एक खूप फेमस म्हण आहे की बिग सर्जन्स मेक बिग इन्सिजन. म्हणजे जे सगळ्यात मोठे सर्जन आहेत, जे एकदम मोठे मोठे सर्जरीज करतात, ते सगळ्यात मोठे इन्सिजन घेतात. पण आता 2025 मध्ये हे वी कॅनॉट ऍक्सेप्ट दॅट. जे बिग सर्जन्स आहेत ते खरं छोटे इन्सिजन्स घेतात. आणि जे मॅक्सिमम ॲडव्हान्स्ड प्रोसिजर्स आहेत, इव्हन फॉर एक्झाम्पल लिव्हरवरती आपण सर्जरी परफॉर्म करतो, पॅनक्रियास म्हणजे स्वादुपिंडावरती सर्जरी परफॉर्म करतो, जे एकेकाळी लोकांना वाटायचं की हे लॅप्रोस्कोपिक सर्जरीने शक्यच होऊ शकणार नाही, ते आपल्या सर्जन्सने आणि खासकर आपल्या इंडियन सर्जन्सने त्यावरती बरेच टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत. एव्हरी प्रोसिजर कॅन बी डन विथ अ मिनिमली इन्व्हेसिव्ह वे. ओके. म्हणजे एखादी सर्जरी लागत असेल ओपन पेक्षा, कधी मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी जमत असेल, एक्सपर्टी असेल, तर डेफिनेटली अडॉप्ट करणं गरजेचं आहे. त्याचे रिझल्ट चांगले आहेत, त्याचे आउटकम चांगले आहेत, त्याच्यानंतर पेशंटची रिकव्हरी चांगली आहे आणि ओव्हरऑल पेशंटसाठी सगळंच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. त्यामुळे ह्याचमुळे मॅक्सिमम लोक, जे की 10 वर्षाच्या अगोदर रेझिस्टन्स असायचा, पण आता लॅप्रोस्कोपी एक्सेप्टन्स त्यामुळे आहे की बरंच काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपण बघायला भेटतं त्याच्यामुळे. आणि आता आधी लेट्स से की शहरामधले जे पेशंट होते ते डिमांड करायचे कारण गुगलवरती किंवा इकडे तिकडे वाचून, पण आता गावाकडच्या लोकांमध्ये किंवा गावाकडचे जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये पण एक डिमांड असते की सर तुम्ही दुर्बिणीनेच करणार ना ऑपरेशन, का ओपन करणार. सो जे आधी रेझिस्टन्स असायचा आता तो ऍक्सेप्टन्समध्ये चेंज झाला असं म्हणायला हरकत नाही. आता ह्याच गोष्टीवरती पुढे आपण एक स्टेप पुढे जाऊया, कारण लॅप्रोस्कोपिक सर्जरी हा जसा आपण गेल्या 20 वर्षाच्या अगोदर ओपनहून लॅप्रोस्कोपी म्हटल्यानंतर लॅप्रोस्कोपी स्टँडर्ड होता, पण गेले 10 वर्ष लॅप्रोस्कोपीचं रोबोटिक भरपूर कन्व्हर्सेशन झालं. तर रोबोटिक सर्जरी म्हणजे ही वेगळीच सर्जरी आहे का लॅप्रोस्कोपीचीच ऍडव्हान्समेंट आहे? आज ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सो ही वेगळी सर्जरीची पद्धत नसून मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी मधली एक ॲडव्हान्समेंट म्हणायला हरकत नाही. म्हणजे लॅप्रोस्कोपीचं एक एक्सटेन्शन और लॅप्रोस्कोपीचं एक जास्ती ॲडव्हान्स्ड व्हर्जन आपण रोबोटिक सर्जरीला म्हणू शकतो. आणि पुढे जाऊन मे बी रोबोटिकच्याही पुढे काही ॲडव्हान्समेंट येईल, पण बेसिक जे आहे की होल सर्जरीचे जे कन्सेप्ट आहे की कमी कट्समध्ये जी सर्जरी आपल्याला करायची आहे, पोटामध्ये गॅस भरून व्हिज्युअलायझेशनसाठी जागा तयार करून करायची आहे, हे लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकमध्ये सेम राहतं. ओके. मग एखाद्या गोष्टीचा आपण जर का म्हणत असेल तर रोबोटिक सर्जरी म्हणजे हे कन्सेप्ट आहे की रोबो येतून ऑपरेट करतून सर्जन बाजूला असतो, ह्याच्याबद्दल काय मत आहे? तर हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे आणि ऑलमोस्ट एव्हरी डे हा प्रश्न पेशंटकडून किंवा नातेवाईकांकडून होतं की सर तुम्ही रोबोटिक सर्जरी ॲडवाईज करताय, पण आम्ही तर तुमच्याकडे आलेलो आहोत, मग तुम्ही ऑपरेशन नाही करणार तर मग रोबो ऑपरेशन करणार का? आणि मग
त्याचं काही जे काही आउटकम आहेत हे रोबोटवरती अवलंबून राहणार का? तर हे कम्प्लीट मिसकन्सेप्शन आहे. ॲक्च्युअली जे नाव आपण प्रचलनात आहे की रोबोटिक सर्जरी, हे ॲक्च्युअली रोबोटिक सर्जरी नसून त्याला रोबोट असिस्टेड सर्जरी म्हणणं हे जास्ती योग्य राहील. बिकॉज ही एक मास्टर स्लेव्ह सिस्टीम असते की जर गाडी आहे तर ती गाडी बिना ड्रायव्हरची चालू शकेल का? मी आजकालच्या AI एनेबल्ड कार्सबद्दल नाही बोलत आहे, पण साध्या आपल्या गाड्या असतात ते जोपर्यंत ड्रायव्हर सीटवर बसत नाही, ॲक्सेलरेटर, ब्रेक, क्लच ऑपरेट करत नाही, स्टिअरिंग व्हील फिरवत नाही, गाडी चालूच शकत नाही. आपल्या आजचे जे रोबो आहेत म्हणजे करंटली त्याचं पण काही सिमिलर आहे की रोबो जोपर्यंत सर्जन त्यावरती त्या कन्सोल असतो एक, त्या कन्सोलवरती म्हणजे जे ऑपरेट करायला पेडल्स दिलेले आहेत, त्याचे जॉयस्टिक दिलेले आहेत, त्याच्यावरती तो बसत नाही, तो मुवमेंट्स करत नाही, तोवर तिथे 1 मिलीमीटर सुद्धा मुवमेंट होणं पॉसिबल नाही आहे. सो इट इज सर्जन कंट्रोल्ड रोबोटिक ऑपरेशन रादर दॅन फुल्ली ऑटोनॉमस रोबोटिक ऑपरेशन. इंडिपेंडंट तो नाही झालेला आहे. म्हणजे हा रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो ऑपरेट नाही करत, सर्जनच ऑपरेट करतो. त्याच्यासाठी सुद्धा एक्सपर्टी लागतो. फक्त सर्जनची प्रिसिजन हे रोबोटिक सिस्टम असल्यामुळे आणखी जास्त वाढतो आणि त्याचा नेमका फायदा पेशंटलाच भेटतो असं म्हणता येईल का? साधारणपणे रोबो म्हणलं की एक परसेप्शन असं येतं की तो टर्मिनेटर किंवा चिट्टी द रोबो की तो स्वतःहून ऍक्ट करणार, तो स्वतःहून विचार करणार. तर असं नसून तो एक डिपेंडंट मशिनरी आहे किंवा डिपेंडंट टूल आहे, ऍडव्हान्स टूल आहे की जे आपल्याला वापरायचं आहे ते स्वतःहून जाऊन काम करू शकणार नाही. ओके, हा खूप महत्वाचा आहे. रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो ऑपरेट नाही करत, एक्सपर्ट रोबोटिक सर्जन ऑपरेट करतात युझिंग द रोबोटिक सिस्टम. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिसिजन आणि बेनिफिट जास्त भेटते. येस, ॲब्सोल्युटली. ज्या वेळेला माझं एक रुटीन प्रॉब्लेम ओपीडी मध्ये येतो की आता मी सांगितलं त्याला ही शस्त्रक्रिया हर्नियाची रोबोटिक करायची, तर गमतीमध्ये पेशंट म्हणतो सर रोबोटिक सर्जरी करत असाल तर तुम्ही काय बघत बसता का म्हणून म्हणतात. म्हणजे नेमकं सर्जनचं रोबोटिक सर्जरीमध्ये काय ऍक्च्युअली रोल असतं? हा प्रश्न बरेचदा माझ्याही ओपीडीमध्ये येतो. इनफॅक्ट पेशंट कधी कधी विचारतात की मग तुम्ही दुसरीकडे असाल आणि रोबो आपलं काम चालू ठेवेल. तर तसं नाही आहे. रोबोटिक सर्जरी आपण जेव्हा करतो तेव्हा सर्जन तिथेच रूममध्येच असतो आणि तो कॉन्सोलवरती म्हणजे जो रोबोटिक सिस्टीमला ऑपरेट करण्यासाठी जे आपल्याला इक्विपमेंट दिलेलं आहे त्या कॉन्सोलवरती बसलेला असतो. 3D व्हिजनमध्ये ऑपरेशन जे काय चालू आहे ते तो बघून परफॉर्म करत असतो. नॉट ओन्ली बघणे पण त्याला परफॉर्म पण सर्जनच करत असतो. रोबोट हा फक्त त्याचे कमांड्स किंवा सर्जनचे कमांड्स फॉलो करत असतो. जी मुवमेंट सर्जनचे हँड्स बाहेर करतात ते रोबोटचे हँड्स आतमध्ये करतात आणि या मुवमेंट्समध्ये 1 मिलीमीटरचाही डिफरन्स नसतो. सेम मुवमेंट इज इनसाइड. ओके, आता ज्या वेळेला रोबोटिक आपण म्हणतो, नेमकं रोबोटिक सिस्टम आता जो काही वापरतोय आपण सगळ्यांमध्ये थोडं प्लस मायनस असेल. दा विंची हा सगळ्यात एक स्टँडर्ड सिस्टम आहे. जर असेल त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं रोबोटिक सिस्टम मध्ये? तर कोणत्याही रोबोटिक सिस्टीमचे 3 मेन कॉम्पोनंट्स असतात. जसं आपण कॉम्प्युटरमध्ये मॉनिटर, CPU आणि कीबोर्ड म्हणजे एक आउटपुटसाठी डिव्हाइस आहे, एक इनपुटसाठी डिव्हाइस आहे आणि एक त्याचं सॉर्ट ऑफ ब्रेन्स ऑफ द सिस्टीम ज्याला आपण म्हणतो. तसंच रोबोटमध्ये एक इनपुटसाठी डिव्हाइस आहे, त्याला आपण सर्जन कॉन्सोल असं म्हणतो, जिथे सर्जन और प्रोसिजर परफॉर्म करणारी जी व्यक्ती आहे ती बसून कमांड्स देऊ शकतात और रादर मुवमेंट्स करू शकतात. दॅट इज द इनपुट सिस्टीम. आउटपुट सिस्टीम ती असते ज्याला ॲक्च्युली आपण रोबो म्हणू शकतो. त्याला त्याचे आर्म्स असतात, 4 आर्म्स त्याला दिलेले आहेत. युजली कधी कधी काही सिस्टीममध्ये 5 असतात, कधीमध्ये 3 असतात, पण स्टँडर्ड अरेंजमेंट आहे की ती 4 आर्म्स असतात. त्या एक आर्ममध्ये दुर्बीण म्हणजे लॅप्रोस्कोप और कॅमेरा हे अटॅच्ड असतं आणि बाकीचे 3 आर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण इन्स्ट्रुमेंट्स यूज करू शकतो. इन्स्ट्रुमेंट्समध्ये सिस्टीममध्ये फ्लेक्झिबिलिटी असते. ओपन सर्जरीला लागणारे जसे इन्स्ट्रुमेंट्स असतात, फॉर एक्झाम्पल टिश्यूजना धरायला किंवा अवयवाला होल्ड करून ताणायला जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, ग्रास्पर म्हणतो, किंवा कट करायला सीझर्स असतात, स्टिच घ्यायला आपल्याकडे निडल होल्डर असतात, तसेच इन्स्ट्रुमेंट्स रोबोमध्ये तयार केलेले आहेत. डिपेंडिंग ऑन द स्पेशालिटी, आता कार्डियक सर्जरीमध्ये काही वेगळे इन्स्ट्रुमेंट्स लागतात किंवा अत्यंत सूक्ष्म धाग्यांना पकडण्यासाठी वेगळे निडल होल्डर लागतात, तेही त्या सिस्टीममध्ये दिलेले आहेत. तर तो आउटपुटचा भाग झाला की ती सिस्टीम मध्ये त्या मुवमेंट्स होतात जो सर्जन कन्सोलवरती बसून परफॉर्म करतो. पेशंट कार्ट म्हणू आपण याला, पेशंट कार्ट म्हणू शकतो. आणि तिसरी जी असते त्याला आपण विजन कार्ट म्हणतो आणि त्यामध्येच त्यांनी CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्लस त्याचे जे काही एनर्जी डिव्हायसेस म्हणजे ज्या आपल्याला टिश्यूजना धरायला किंवा जोडायला जे काय गोष्टी आपल्याला लागतात, कॉटरी ज्याला आपण म्हणतो, ते सगळं त्यांनी त्या सिस्टीममध्ये इनबिल्ट दिलेलं असतं. सो हे 3 मेन पार्ट्स असतात कोणत्याही रोबोटिक सिस्टीमचे.
तुम्ही मला असं सांगता सांगून गेले की सर्जन बसून ऑपरेट करतो म्हणून सांगितलं. ओपन सर्जरीमध्ये सर्जन थांबून ऑपरेट करतो, लॅप्रोस्कोपीमध्ये थांबून ऑपरेट करतो. सर्जन बसून ऑपरेट करणं पेशंटसाठी कितपत फायदेदायक असतं? तर आपण जेव्हा पोटाच्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज बद्दल बोलतो की मोठ्या आतड्यामध्ये टॉयलेटच्या जागेच्या जवळ म्हणजे रेक्टममध्ये कॅन्सरची गाठ आहे किंवा स्वादुपिंडामध्ये गाठ आहे, तर हे ऑपरेशन युजली 6, 7, 8 तास चालतात. कारण ती जागा की किचकट असते आणि अवघड असते तिथपर्यंत पोहोचायला, की तिथपर्यंत जाऊन जेव्हा ॲक्च्युअल कॉम्प्लिकेटेड स्टेप्स सुरू होतात सर्जरीच्या, तर जवळजवळ 4 ते 5 तास उलटून गेलेले असतात. सर्जनही माणूस असतो. 4 ते 5 तास कंटिन्युअसली काम केल्याच्या नंतर सर्जन फटीग होऊन जातो आणि जे ॲक्च्युअल कॉम्प्लिकेटेड स्टेप्स असतात त्यावेळेला तो मॅक्सिमम किंवा 100% एफिशियन्सीने काम करू शकेलच असं नाही. कधी कधी ह्युमन म्हणून जे काही डिस्कम्फर्ट किंवा जे काही लिमिटेशन्स येतात ते डेफिनेटली ॲज अ सर्जन तुम्ही पण एक्सपिरियन्स केलेत, मी पण एक्सपिरियन्स केलेत. नॉट ओन्ली सर्जन, असिस्टंट्स जे असतात त्यांचंही 6 तास एका पोझिशनमध्ये राहून डिस्कम्फर्ट किंवा फटीग हे नॅचरल आहे. रोबोटिक सर्जरीमध्ये हा एक बेनिफिट डेफिनेटली आपल्याला मिळतो की सर्जन हा कॉन्सोलवरती बसून, लिटरली बसून काम करू शकतो आणि जो डिस्कम्फर्ट आहे किंवा जी एफिशियन्सी आहे ती 6 तासाच्या नंतर पण खूप जास्ती चेंज होत नाही. तुम्ही क्रिटिकल स्टेप्स जेव्हा करत असतात ते तुम्ही फ्रेश माइंडने आणि फ्रेश यू कॅन से कमी फटीग होऊन तुम्ही त्या स्टेप्स परफॉर्म करू शकता. इव्हन जो रोबोचे आपण बघितले की 3 ते 4 आर्म्स असतात, तर जो 2 आर्मने जर आपण सर्जरी करतोय तर असिस्टंटचा जो रोल असतो रिट्रॅक्शनचा किंवा कोणत्याही अवयवाला वेगळ्या पद्धतीने धरून ठेवण्याचा जो रोल असतो तो रोबोटिक आर्म परफॉर्म करू शकतो. आणि त्या रोबोटिक आर्मला तो रोबोटिक असल्यामुळे फटीग हे कन्सेप्टच नाही आहे. 6 तास काय, तो 12 तास 24 तासही त्या पोझिशनमध्ये राहिला तरी त्याला काही फटीग होणार नाही. त्यामुळे कधी कधी रोबोटिक असिस्टन्स हा आपल्या ह्युमन असिस्टन्सपेक्षा पण बेटर असतो. वंडरफुल वंडरफुल. म्हणजे ह्याच्यामध्ये हे क्वेश्चन त्यांनी रोबोटिक सिस्टममध्ये हा प्रायोरिटी दिलेला आहे सर्जिकल इफिशियन्सी चांगली होण्यासाठी सर्जनला कम्फर्टेबल ठेवून प्रोसिजर करायला लावतोय, त्यामुळे ह्याचे आणखीन आउटकम चांगले येतात असं म्हणताय. इनफॅक्ट ही रोबोटिक सिस्टीम आणण्यामागे जे ब्रेन्स आहेत किंवा जे ओरिजिनली रोबोटिक वरती जो रिसर्च झालेला आहे त्यामध्ये सर्जन्सही समाविष्ट होते. आणि काही असे सर्जन्स आहेत की ज्यांनी आता फुल टाइम rather than doing the surgery they have gone into research and development. इनफॅक्ट आपल्या भारतामध्येच एक रोबोटिक सिस्टीम डिझाईन केलेली आहे, ती एका कार्डियक सर्जनने डिझाईन केलेली आहे. सो वेन द सर्जन हिमसेल्फ इज इन्व्हॉल्ड इन दॅट सिस्टीम, ऑब्व्हियसली सर्जनच्या कम्फर्टला पण त्यांनी एक वेगळी प्रायोरिटी दिलेली आहे. वंडरफुल. आता एक अशी आहे, तुम्ही एखादी रोबोटिक सर्जरी करायला बसलेला आहेत आणि ओपन सर्जरीमध्ये काय असतो, एखादी सर्जरी करत असताना, लॅप्रोस्कोपी करत असताना सर्जन जर का हात थांबले की सगळी प्रोसिजर थांबते. तुम्ही रोबोवरती सर्जरी करताय, तुम्ही कमांड देताय आणि काहीतरी गोष्टी फोन आला किंवा काहीतरी गोष्ट झालं, पाणी प्यायचंय, उठलं तर मग रोबो कंटिन्यू सर्जरी करतो का? तर हे असं होऊ शकत नाही, बिकॉज ॲज आय सेड इट्स अ मास्टर अँड स्लेव्ह सिस्टीम. रोबोचं जे कन्सोल असतं त्या कन्सोलमध्ये आपण बघू शकतो की देर इज अ स्पेस जिथे आपण आपलं डोकं रेस्ट करतो आणि तिथे समोर आपल्याला 3 डायमेन्शनल व्हिजनसाठी मॉनिटर दिलेला आहे. तर आपलं डोकं ची पोझिशन ट्रॅक करण्यासाठी काही सेन्सर्स असतात. रोबोने जर, मशीनने जर सेन्स केलं की आपलं डोकं आहे त्या जागेवरती नाही आहे, जरा जरी तिथे कॉन्टॅक्टमध्ये त्यांना असं वाटलं की सर्जन इथे बघत नाही आहे किंवा लक्ष नाही आहे, ते आर्म्स तिथल्या तिथे फ्रीज होऊन जातात आणि मग त्यांना असिस्टंटही नाही हलवू शकत आणि सर्जनने जरी प्रयत्न केला कन्सोलवरती डोकं न ठेवता तरी ते 1 मिलीमीटर सुद्धा हलू शकत नाही. म्हणजे इट इज मॅन्डेटरी सर्जन प्रत्येक मिली सेकंड मध्ये सर्जन कमांड देत असेल तरच ते कमांड होतो, नाही तर होत नाही. तर त्याने तो सॉर्ट ऑफ ट्रिगर स्विच तिथे ठेवलेला आहे की जर सेन्सरने डिटेक्ट केलं की सर्जन जागेवरती नाहीये किंवा सर्जनचं लक्ष जागेवरती नाहीये तर ते होणार नाही. काही नवीन रोबोटिक सिस्टीम्समध्ये आय ट्रॅकिंगची पण फॅसिलिटी दिलेली आहे. जर सर्जन कन्सोलकडे सरळ सरळ बघतो आहे तरच इन्स्ट्रुमेंट हलणार, इथे तिथे बघतोय तरी ते हलणार नाही. नॉट ओन्ली दॅट, जर कधी फॉर एक्झाम्पल होत नाही असं पण ओटीमध्ये पॉवर फेल्युअर झाला तरी ते रोबोटचे आर्म्स स्वतःहून हलू शकणार नाहीत किंवा पॉवर फेल्युअर होऊन परत पॉवर आली तरी रिसेट झाली तरी सिस्टीम आहे त्या जागी राहते. तर एक पेशंट सेफ्टीचा जो मुद्दा आहे तो प्रायोरिटाईज केलेला आहे. कारण नॅचरली प्रश्न हाच येतो की कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतोय,
बेनिफिशियल आहे का नाही ते जाऊ दे, सेफ आहे की नाही हे बघणं 100% गरजेचं आहे, 100% गरजेचं आहे. म्हणूनच गेल्या 10 वर्षामध्ये रोबोटिकने इतकी मोठी लॅब जम्प केलेली आहे जिथं सेफ्टी हा मेन कोर व्हॅल्यू आहे. सेकंड, सर्जनला कम्फर्टेबल ठेवून सर्जनकडून पण जास्तीत जास्त आउटकम घेत आहे. म्हणूनच तो इनफॅक्ट इट इज क्रॉसिंग लॅप्रोस्कोपी ओपनला क्रॉस करून पुढे चाललेलं आहे. तुम्ही पुढे मला सांगितले की लॅप्रोस्कोपीमध्ये 7 to 8 टाइम मॅग्निफाईड विजन भेटतं म्हटलंय, आणि इथं तुम्ही 3D विजन भेटतं. ह्याच्यामध्ये नेमकं काय फायदा होतो? तर रोबोटिक सिस्टीममध्ये आपल्याला लॅप्रोस्कोपीपेक्षा अजून थोडं मॅग्निफिकेशन मिळतं. वी कॅन सी इट इन अ मच बेटर वे. 3D सिस्टीम म्हणजे इट इज अ सिम्युलेटेड 3D. कॅमेरा अशा पद्धतीने डिझाईन केलेला जातो की सेम गोष्टीचे तुम्हाला 2 डिफरंट अँगल्सने थोडे वेगळे व्हिडिओ फीड्स मिळतात, आणि त्या दोन्ही व्हिडिओ फीड्सला एकामेकावर सुपर इम्पोज करून आपल्याला एक सिम्युलेटेड 3D विजन मिळते, जी आपण ओपन सर्जरीमध्ये ट्रू 3D म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी, ह्युमन आय इज 3 डायमेन्शनल, तसंच त्यांनी रोबोटिकमध्ये आपण आत जाऊन बघू शकत नाही. त्यामुळे कॅमेराची अरेंजमेंट अशी केलेली आहे की इट्स अ सिम्युलेटेड 3D, आणि थोड्याफार ट्रेनिंग नंतर आणि थोड्याफार व्हिज्युअल ॲडजस्टमेंट्स नंतर आपल्याला ते 3D आपल्या मनामध्ये ट्रू 3D म्हणून अंडरस्टँड करून जो एक्सपिरियन्स्ड आहे रोबोटिकमध्ये, दे कॅन ॲक्च्युअली ऑपरेट जस्ट लाईक ओपन सर्जरी. आणि किती टाइम मॅग्निफाईड इमेज असतो ज्यामुळे क्लॅरिटी खूप चांगलं येतं म्हणतात? हे आपण कंट्रोल करू शकतो. जवळजवळ 12 टाइम्स पर्यंत आपण मॅग्निफाय करू शकतो, कधी कधी त्याहूनही जास्ती. आणि इट ऑल्सो डिपेंड्स की आपण किती जवळ जाऊन ऑपरेट करतो. आता रोबोटचे इन्स्ट्रुमेंट्स आणि रोबोटिक कॅमेरा हा एक्स्ट्रा लॉंग असल्यामुळे आपण खूप लांबवरूनही तो ऑर्गन जवळ जाऊन बघू शकतो आणि त्याला जवळ जाऊन ऑपरेट करू. सो ऑलमोस्ट अप टू 15 टाइम्स पर्यंत पण आपल्याला मॅग्निफिकेशन म्हणजे चांगली मॅग्निफाईड असतो आणि 3D विजन असतो, त्यामुळे सुद्धा त्याची प्रिसिजन चांगली येते असं म्हणायला काही हरकत नाही. हो, म्हणजे टू द एक्सटेंट की आता आपल्या शरीराचे जे ब्लड व्हेसल्स असतात ते हार्डली 2 किंवा 3 मिलीमीटरचे ॲव्हरेज साईज असते, आणि रोबोटिक सर्जरीने बायपासची शस्त्रक्रिया पण करणं शक्य आहे. बायपासची शस्त्रक्रिया जी असते ती आपण ओपन सर्जरीमध्ये जेव्हा करतो तर जे सुचर्स आपण वापरतो, धागे आपण वापरतो, हे आपल्या केसांसारखे बारीक असतात, पण रोबोटिकमध्ये आपल्याला त्यालाही करता येतं कारण तेवढं मॅग्निफिकेशन आपल्याला मिळतं. सो त्या लेव्हलचं मॅग्निफिकेशन आणि त्या लेव्हलचं प्रिसिजन हे आपल्याकडे अवेलेबल आहे. आता तुम्ही सांगितलं की रोबोटिक आर्म, जर का ते एखादा माणूस ओपन सर्जरीमध्ये ऑपरेट करत असेल आणि रोबोटिक सर्जरीमध्ये ऑपरेट करत असेल, कोणतं चांगलं आणि का बरं? हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुम्ही जर आपली शरीर रचना बघितली आणि जर रोबोटचा आर्म साईड बाय साईड फोटोग्राफ ठेवून बघितलं तर एखादं लहान बाळही सांगू शकेल की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. आपल्याला फिंगर्स असतात, आपला रिस्ट जॉईंट आहे, एल्बो आहे, शोल्डर आहे, ते आपण आपल्याला पाहिजे तसं मनासारखं हलवू शकतो. रोबोमध्ये पण शोल्डर आहे, रिस्ट आहे, एल्बो आहे, मुवमेंट्स आपल्या एक्झॅक्टली ह्युमन मुवमेंट्स सारख्या रेप्लिकेट होऊ शकतात. हा रोबोटिक सर्जरीचा वन ऑफ द बिगेस्ट बेनिफिट्स आहे. म्हणजे प्रश्न जेव्हा येतो की लॅप्रोस्कोपी आणि रोबोटमध्ये जर कट सिमिलर आहेत तर वेगळं काय आहे, म्हणजे अगदी एक्स्ट्रा पैसे भरून करून घेण्यासारखं किंवा अगदी ट्रेंड सर्जन जाऊन लांबवरून शोधून तुम्ही दुसरीकडे जाऊन ऑपरेट तर का करावं? सो मेनली लॅप्रोस्कोपी आणि रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर रोबोटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये रिस्टेड इन्स्ट्रुमेंट्स असतात, म्हणजे त्याला आपल्या हँड्स सोबत मूव्ह होण्याची फ्लेक्झिबिलिटी असते. जी मुवमेंट सर्जन बाहेर स्वतःच्या हाताने करतोय तीच आतमध्ये रेप्लिकेट होऊ शकते. एक छान चित्र आहे, त्याचं व्हिज्युअल आपण देऊया की पोटाच्या आतमध्ये छोट्या कट्समधून हातच जात आहेत असं वाटतं, अँड यू फील द सेम कम्फर्ट लाईक ओपन. इव्हन असं म्हणतात की हँड मुवमेंट पेक्षा पण रोबोटिक मुवमेंट एक ॲडेड मुवमेंट्स असतात त्याच्यामध्ये. त्यामध्ये 2 गोष्टी पॉइंट आउट करण्यासारख्या आहेत की एक म्हणजे ट्रेमर फिल्ट्रेशन, म्हणजे कोणत्याही सर्जनच्या हातामध्ये ह्युमन म्हणून म्हणा म्हणजे एक मायनर डिग्री ऑफ ट्रेमर असते, एस्पेशली जेव्हा सर्जरी कॉम्प्लिकेटेड आहे, खूप मायन्यूट एरियावरती आपण ऑपरेट करत आहोत. हे ओपन सर्जरीमध्ये पण साहजिकपणे 5-6 तासानंतर फाईन ट्रेमर्स येणं किंवा ऑब्व्हियसली यात फटिकचा पण पार्ट असतो आणि थोडा स्ट्रेसचाही कॉम्पोनंट असतो की आपण कोणत्या तरी क्रिटिकल पार्टवरती ऑपरेट करतोय. तर जरी सर्जन एक्सपिरियन्स्ड असले तरी हे ह्युमन ट्रेमर्स येतात. रोबोमध्ये ट्रेमर फिल्ट्रेशनचं मेकॅनिझम त्यांनी दिलेलं आहे की हे मायनर डिग्री ऑफ ट्रेमर्स जे आहेत हे पेशंटपर्यंत जेव्हा ते मुवमेंट पोचते किंवा ते ट्रान्सलेट होते तर रोबोटिक इन्स्ट्रुमेंट्स कॅन फिल्टर आउट दॅट ट्रेमर आणि टोटली ट्रेमरलेस तुम्हाला
ही सर्जरी करता येते. द सेकंड पार्ट विच आय वॉन्ट टू टेल इज अबाउट मोशन स्केलिंग. आता मोशन स्केलिंग म्हणजे काय, की बाहेर जर तो सर्जन 1 सेंटीमीटरची मुवमेंट करतोय तर आतमध्ये ती मुवमेंट 1 किंवा 2 मिलीमीटर पर्यंत आपल्याला स्केल डाऊन करता येते. तर जेव्हा एस्पेशली आपण खूप छोट्या ब्लड व्हेसलवरती ऑपरेट करतोय किंवा काही स्ट्रक्चर आहे ज्याला आपण टाके घेऊन एकामेकाला जोडतोय किंवा फाईन आपण जाऊन ट्युमरच्या जवळून डिसेक्शन करत आहोत, तर ती प्रिसिजन एक वेगळ्या लेवलची मिळते. की बाहेर जरी मुवमेंट्स रफ नाही म्हणणार पण ग्रॉस असल्या, म्हणजे त्या मॅक्रो मुवमेंट्स असल्या, तरी आतमध्ये त्या मायक्रो मुवमेंट्स होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्जननी असलेले ट्रेमर्स सुद्धा फिल्टर करून घेतोय, म्हणजे सर्जनची चुका पेशंटला येऊ देत नाही. आणि सर्जननी बाहेर केलेल्याच्या पण मायक्रो मुवमेंट आतमध्ये करतोय आणि सर्जनची हँड इव्हन ऑपरेट करत असेल तर त्याच्यापेक्षा चांगल्या प्रिसिजननी सेफ्टीने ऑपरेट करताय. दॅट इज अ बिगेस्ट ऍडव्हान्टेज असं म्हणता येईल. वंडरफुल. रोबोटिक सर्जरी केल्यामुळे पेशंटला नेमकं फायदा का बरं होतो आणि काय होतो? सो रोबोटिक सर्जरी ही जसं आपण डिस्कस केलं एक मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. लॅप्रोस्कोपी सुद्धा मिनिमली इन्व्हेसिव्ह आहे. मग रोबोटचे स्पेसिफिक ॲडव्हान्टेजेस काय आहेत, की कट्स तर छोटे असतातच, पण त्याच्यामध्ये एकाच प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्या डिव्हायसेस इनबिल्ट आहेत. म्हणजे तुम्हाला एनर्जी डिव्हाइस म्हणजे जे आपण टिश्यूजला कट करण्यासाठी किंवा ब्लड वेसल्सला बंद करण्यासाठी जे टेक्नॉलॉजी वापरतो ती पण त्याच प्लॅटफॉर्ममध्ये आहे. नवीन रोबोट्समध्ये स्टेपलिंग डिव्हायसेस सुद्धा आहेत, की नवीन रोबोटमध्ये स्टेपलिंग डिव्हायसेस सुद्धा आहेत की ज्याच्याने आपण इंटेस्टिनला सील करण्यासाठी किंवा एकामेकाला जॉईन करण्यासाठी जे स्टेपलर्स वापरतो तेही त्या सिस्टीममध्ये इनबिल्ट आहे. तर इट्स अ सिंगल सोल्युशन प्लॅटफॉर्म. अलॉंग विथ दॅट बाकीचे बेनिफिट्स जसे काय लेस कट्समुळे कमी पेन, कमी ब्लड लॉस, ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायची गरज पडत नाही, अँटीबायोटिक्सची रिक्वायरमेंट कमी होते आणि ओव्हरऑल एक प्रिसिजनमुळे सर्जरी जास्त झाल्यामुळे कॉम्प्लिकेशन रेट हा कमी होतो आणि पेशंट सेफ्टी आहे, रिकव्हरी फास्ट, रिकव्हरी ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टींमध्ये पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. तर कधी कधी जे डिस्कशन रोबोटच्या कॉस्टवरती होतं त्यामध्ये आपण हॉस्पिटल स्टे आणि रिटर्न टू वर्क हे फॅक्टर इन बरेचदा करत नाही. कारण रिटर्न टू वर्क हे पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावरती होतं आणि तो एका महिन्याने कामाला जातोय वर्सेस तो एका आठवड्याच्या नंतर कामाला जॉईन बॅक करतोय. हा पेशंटच्या दृष्टीने इव्हन सायकोलॉजिकल दृष्टीने खूप मोठा बेनिफिट असतो. खास करून जे पेशंट स्पेशली गावाकडून वगैरे येतात त्यांना परत जे म्हणजे शेतावरती गेल्याचं जे फिलिंग असतं की मी आज शेतावर जाऊन थोडंफार का होईना जे काय काम आठवड्याभराच्या नंतर जर मेजर ऑपरेशन करूनही माणूस कामावरती जाऊ शकतं, सायकोलॉजिकली खूप मोठा बूस्ट मिळतो. डेफिनेटली. आता जर का रोबोटिक सर्जरी इतकी चांगली आहे आपल्याला माहिती आहे, तर पोटामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी रोबोटिक सर्जरी यूज करता येतो किंवा आपण यूज करतो ह्याबद्दल काही सांगू शकाल का? सो रोबोटिक सर्जरी हे ऑलमोस्ट सर्जरीच्या सगळ्या डिसिप्लिन्समध्ये, सगळ्या ब्रांचेसमध्ये पेनिट्रेट झालेलं आहे. इन्क्लुडिंग आजकाल आता न्यूरोसर्जरीसाठी पण वेगळे वेगळे रोबोट्स तयार होत आहेत. पण पोटाची जर आपण गोष्ट केली तर डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या सगळ्या ऑर्गन्सवरती रोबोटिक सर्जरी ही इफेक्टिव्ह असते. इसोफेगस, स्टमक, लार्ज आणि स्मॉल इंटेस्टाइन्स, लिव्हर, पॅनक्रियास आणि बाकीच्या पोटामधले जे काही ऑर्गन्स आहेत त्यावरती आपण सर्जरी परफॉर्म करू शकतो. ब्रॉडली जर बघितलं तर जी सर्जरी ओपनने परफॉर्म होऊ शकते, लॅप्रोस्कोपिक सर्जरीने परफॉर्म होते, त्या सर्व सर्जरीज रोबोटिक सर्जरीने सक्सेसफुली केलेल्या आहेत. त्याहूनही काही जास्ती ऑर यू कॅन से न्यू प्रोसिजर्स हे रोबोटिक सर्जरीनेच करता येतात, असेही काही प्रोसिजर आहेत. तर एखादा सर्जन जर लॅप्रोस्कोपीमध्ये खूप प्रोफिशियंट आहे, he is very well trained in laparoscopic surgery, he may be able to do any procedure with laparoscopy. पण असे सर्जन्स मे बी 100तून 1 किंवा 100तून 2 असतील. पण जर आपण बाकीच्या सर्जन्सची गोष्ट केली तर जी गोष्ट ते लोक फक्त ओपन सर्जरीने अटेम्प्ट करायचा विचार करू शकले असते तेही आजकाल रोबोटिक सर्जरीने अटेम्प्ट करू शकतात. तर एक मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचे जे काही बेनिफिट्स आहेत ते जास्ती पॉप्युलेशनपर्यंत पोहोचवण्याचा रोल रोबोटिक सर्जरी करू शकतं. जर का एखादं पर्टिक्युलर काही एक्झाम्पल सांगायचं झालं तर रेक्टल सर्जरी म्हणतो, त्याच्यामध्ये रोबोटिकचं खूप व्हॅल्यू म्हणतात, असं का बरं, काय काय फायदा ऍड करतो? आता रेक्टमची सर्जरी म्हणजे रेक्टल कॅन्सरसाठी जी सर्जरी परफॉर्म होते ती अत्यंत किचकट असते, कॉम्प्लिकेटेड असते. रेक्टम हा भाग हा एनस म्हणजे आपला टॉयलेटची जागा असते त्याच्या जवळ असतो आणि बरेचदा ट्युमर्स हे टॉयलेटच्या जागेच्या खूप जवळपर्यंत पोहोचतात आणि तिथे जो चाप असतो ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्फिंक्टर म्हणतो, ज्याच्याने आपल्या टॉयलेटवरती कंट्रोल राहतो, तो स्फिंक्टरही बरेचदा कॅन्सरच्या जवळ असतो. जुन्या काळामध्ये ही सर्जरी
परमनंट कोलोस्टॉमी करून पोटावरती संडासची जागा करायची. पोटावरती संडासची जागा परमनंट, म्हणजे आयुष्यभर त्या माणसाला असं जगावं लागणार. या भीतीने बरेचदा पेशंट सर्जरीसाठी जायचे नाही, मग ते कॅन्सर स्प्रेड होणार, त्याच्यामुळे फायनली मग पेशंट यूज टू सकम बिकॉज ऑफ दॅट. बट देर इज अ गुड एव्हिडन्स की जर आपण कॅन्सरच्या खालपर्यंत जाऊ शकलो आणि ती जागा प्रिझर्व करू शकलो तरी आउटकम्स चांगले असतात आणि क्युअर होऊ शकतो. आता प्रॉब्लेम इथेच येतो की ही जागा अशा ठिकाणी आहे की तिथपर्यंत पोचणं हे ओपन सर्जरीने तर खूपच किचकट असतं. लॅप्रोस्कोपिक सर्जरीने त्याहून थोडं सोपं असतं, पण तरी लॅप्रोस्कोपीच्या यात लिमिटेशन्स आहेत, कारण ती स्पेस नॅरो असते, इन्स्ट्रुमेंट्स आपले तिथपर्यंत पोचू शकत नाहीत, पोचलो तरी ॲक्युरेटली त्या ट्युमरला डिसेक्ट करू शकत नाही. हिअर कम्स द रोल ऑफ रोबोटिक सर्जरी, की आपले इन्स्ट्रुमेंट्स हे ह्युमन हँडच्या मुवमेंट्स अगदी छोट्या जागेमध्ये पण जाऊन तसेच मुवमेंट तेवढंच ॲक्युरेट डिसेक्शन जर करू शकले तर वी कॅन गो बिलो द ट्युमर, सेव्ह दॅट एरिया अँड रिमूव्ह द ट्युमर कम्प्लिटली. आणि देर इज अ गुड एव्हिडन्स, गेल्या 4-5 वर्षामध्ये बरेच स्टडीजही पब्लिश झालेले आहेत की रोबोटिक सर्जरी गिव्ज अ रिअल बेनिफिट इन रेक्टल कॅन्सर. परमनंट कोलोस्टॉमीचा जो रेट आहे तो रोबोटिक सर्जरीमध्ये कमी असतो. कॅन्सर रिलेटेड आउटकम्स जर आपण बघितले की सर्जरी कंप्लीट परफॉर्म झाली आहे का, लिम्फ नोड्स व्यवस्थित तिथून निघालेले आहेत का, तर या सगळ्या गोष्टींमध्ये रोबोटिक सर्जरी डेफिनेटली स्कोअर्स अबाउट इव्हन ओपन अँड लॅप्रोस्कोपिक. जर का आपण कॉमन सर्जरी बघत असाल, गॉल ब्लॅडर आहे, हर्नी आहे, ह्याच्यामध्ये पण रोबोटिकचं व्हॅल्यू ऍड होतो का? आय वुड से डेफिनेटली. जर आपण ब्रॉडली विचार केला की प्रत्येक हर्निया किंवा प्रत्येक गॉल ब्लॅडरची सर्जरी ही रोबोनेच केली पाहिजे का, तर तसं नाही आहे. रुटीन हर्नियाज किंवा गॉल ब्लॅडर सर्जरी या लॅप्रोस्कोपीने खूप छानरित्या परफॉर्म केल्या जातात आणि पुढेही केल्या जातील. पण जर आपल्याकडे एक बेटर टेक्नॉलॉजी, एक मोर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे तर डेफिनेटली त्याचा यूज आपल्यासाठी बेनिफिशियलच असतो. कॉम्प्लेक्स हर्नियाची जेव्हा आपण गोष्ट करतो, ज्याच्यामध्ये ॲब्डोमिनल वॉल रिकन्स्ट्रक्शन नावाचे एक स्पेसिफिक प्रोसिजर्स जे केले जातात, तर यामध्ये काही नॅरो किंवा रिस्ट्रिक्टेड स्पेसमध्ये जाऊन आपल्याला तेवढ्याच जागेमध्ये तो हर्निया रिपेअर करायचा असतो, बाकीच्या ॲब्डोमिनल वॉलला न डॅमेज करा. मी रुटीन पेशंटला सांगतो, ज्या वेळेला तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, अँड्रॉइड आहे, आणि आजकाल इंडियन आता असं म्हणतात की सगळ्यात जास्त ॲपल इंडियामध्ये जातं, म्हणून टिम कुक सुद्धा इंडियामध्ये खूप इंटरेस्टेड आहे. तर ज्या वेळेला एखादी टेक्नॉलॉजी आहे आणि ती जी काय वापरतोय त्याच्यापेक्षा चांगली टेक्नॉलॉजी, थोडाफार एक्स्ट्रा खर्च होत असेल तर आपण प्रेफर करतोच, आपण प्रेफर करायला. प्रश्न असा आहे की जर तुमच्याकडे ॲपल 16 सध्या अवेलेबल आहे तर तुम्ही ॲपल 1 किंवा ॲपल 2 प्रिफर आयफोन 1 किंवा आयफोन 2 प्रिफर कराल का? किंवा एक नोकियाचा फोन आहे जो आपल्या जुन्या काळामध्ये असायचा, फोन तर त्यावरही होऊ शकतात, मेसेज तर त्यावरही पाठवू शकतो. विषय असा नाही आहे की फोन तो खराब आहे, पण त्याहून जर काही बेटर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे तर डेफिनेटली जर पॉसिबल असेल तर आपण त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, कधी कधी इव्हन रुटीन गॉल ब्लॅडर सर्जरी आपण रुटीन म्हणतो, पण गॉल ब्लॅडर सर्जरीचे पण वेगवेगळे लेवल्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी आहे आणि ही छोटी शस्त्रक्रिया नाही आहे. कधी कधी डिफिकल्ट गॉल ब्लॅडरमध्ये आपल्याला सुचरिंग करावं लागतं, तर जेव्हा स्टिचेस घ्यायची वेळ येते तर लॅप्रोस्कोपीमध्ये जेव्हा आपण स्टिचेस घेतो व्हर्सेस रोबोटिकमध्ये आपण ते स्टिचेस घेतो, एक वेगळं प्रिसिजन मिळतं, एक वेगळा सर्जनलाही कॉन्फिडन्स मिळतो की येस आय कॅन डू द बेस्ट पॉसिबल फॉर द पेशंट विथ धिस टेक्नॉलॉजी. तर इट्स नॉट वन वर्सेस दी अदर, rather it is one technology which is taking the benefit of both the worlds and you can give a better outcome to the patient. म्हणजे जर करणं कंपल्शन नाही, पण करणं पॉसिबल असेल, केलं तर ऍडेड बेनिफिट असं आपण म्हणता येईल. काही स्टडीज आता असेही यायला लागलेले आहेत. ऑब्व्हियसली यावरती लॉंग टर्म स्टडीज आपण अजूनही अवेटेड आहेत की रुटीन सर्जरीजमध्ये पण रोबोटिक सर्जरी परफॉर्म केली पाहिजे. त्याने काय बेनिफिट मिळतो की जर एस्पेशली आता आपण जेव्हा ओबेसिटी सर्जरीज वगैरेची जर गोष्ट करतो, पेशंट लठ्ठ असतात, ॲब्डोमिनल वॉल ही जाड असते. लॅप्रोस्कोपी करताना ॲब्डोमिनल वॉलवरचा जो स्ट्रेस असतो किंवा ते इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला जेव्हा मॅनिप्युलेट करायला या थिक ॲब्डोमिनल वॉलमधून जावं लागतं. मग आतमधली सर्जरी कोणतीही असो तर सर्जनचा कम्फर्ट हॅम्पर होतो आणि सर्जनचा कम्फर्ट मुवमेंट करण्यामध्ये हॅम्पर झाला तर सर्जरीचे आउटकम्सही सब ऑप्टिमल किंवा सफर करू शकतात. रोबोटमध्ये बिकॉज जो काही स्ट्रेन आहे हा सगळा रोबोट घेत असतो. सर्जन इज सिटिंग इन द कम्फर्ट ऑफ कन्सोल, ही इज ऑपरेटिंग डुईंग द सेम जॉब विथ द बेनिफिट ऑफ हॅव्हिंग नो स्ट्रेन. तर अशा वेळेला रोबोटिक सर्जरी डेफिनेटली स्कोर्स. म्हणजे रोबोटिक सर्जरीमध्ये पेशंट सुद्धा कम्फर्टेबल आहे, सेफ आहे, सर्जन सुद्धा कम्फर्टेबल आहे, सर्जरी सगळ्यात चांगली होते आणि आउटकम चांगलं भेटतं असं म्हणता येईल. आता
म्हणजे साधी गोष्ट, जर कोणत्या आपण ट्रिपला चाललेलो आहोत, ड्रायव्हर 8 तास गाडी चालवलेली आहे, अजून पुढे त्याला तुम्ही 8 तास गाडी चालवायला, तोही ह्युमन आहे. तसंच सर्जरी परफॉर्म करताना सर्जनच्या मनामध्ये एक वेगळा स्ट्रेस असतो, वेगळे वेगळे आउटकम्स त्याच्या मनामध्ये जात असतात. फिजिकल स्ट्रेस किंवा फिजिकल स्ट्रेन त्यामध्ये जेव्हा ॲड होतो तर तो एक वेगळाच स्ट्रेस तयार होऊन जातो. तेच जर आपण रोबोटिक सर्जरीची गोष्ट केली, सर्जन आरामात बसून ऑपरेट करत आहे, त्याच्या फिंगर टिप्सला, लिटरली फिंगर टिप्सला सगळ्या गोष्टीचे कंट्रोल्स आहेत. म्हणजे एक बटन दाबलं की तुम्ही कॅमेराचे अँगल चेंज करू शकता, लाइटिंग चेंज करू शकता, आतलं तुम्हाला पाहिजे असेल तर वेगवेगळे तुम्ही मोड्स ॲक्टिवेट करू शकता, एनर्जी डिव्हाइसेस किंवा स्टेपलर तुम्ही तिथल्या तिथे ऑपरेट करू शकता. तर स्ट्रेस कमी होऊन जातो, दुसऱ्या लोकांवरचा जो डिपेंडन्स असतो तो कमी होऊन जातो. सर्जन बिकम्स एन इंडिपेंडंट एंटिटी. दॅट गिव्स अ डिफरंट कम्फर्ट. रोबोटिक किचकट सर्जरीमध्ये खूप उपयोगी ठरतं असं म्हणतोय. पोटामधले ॲज अ GI सर्जन तुम्ही सुद्धा ॲग्री कराल की लिव्हर आणि खास करून स्वादुपिंडाची सर्जरी हे सगळ्यात किचकट आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या ओपन लॅप्रोस्कोपीपेक्षा रोबोटिक खूप चांगलं आहे असं म्हणता येईल का? हो, कारण 2-3 गोष्टी आहेत. एक तर या ऑर्गन्सची ॲनाटॉमी ही शरीर रचना ही कॉम्प्लेक्स असते. मल्टिपल मोठे मोठे ब्लड वेसल्स असतात, त्यांचे जे बाईल ड्रेनेज म्हणजे पित्त ड्रेन करण्यासाठी जे स्ट्रक्चर्स असतात, आणि पॅनक्रियासचे सिक्रेशन म्हणजे स्वादुपिंडाचे डायजेस्टिव्ह ज्युसेस हे आतड्यापर्यंत पोहोचवण्याचे स्ट्रक्चर्स असतात, ते अगदी सूक्ष्म असतात, ते नॅरो असतात. त्यावरती सर्जरी करणे, याच्यामध्ये युजली ओपन सर्जरी आपण प्रेफर करायचो. त्यामध्ये मोठा कट खूप जास्ती मोठा घ्यायला लागायचा, आणि बिकॉज ओपनमध्ये आपण इतक्या छान रीतीने हे छोटे स्ट्रक्चर नाही बघू शकत, तर पोस्ट सर्जरी कॉम्प्लिकेशन्सची भीती नेहमी राहायची. आणि आपणही रेसिडेन्सीमध्ये हे सगळे कॉम्प्लिकेशन्स बघून मॅनेजही केलेले आहेत. रोबोने काय बेनिफिट मिळतो की या ऑर्गन्सपर्यंत पोचायला आपल्याला छोट्या इन्सिजन्समधून जाता येतं, त्या ऑर्गनला पोचून मॅग्निफाईड विजन आपल्याला मिळते. जर स्टिचेस घ्यायचे असतील, जॉईन करायचं असेल काही गोष्टी एकामेकाला, तर त्याचा बेनिफिट मिळतो. आणि शेवटी जो ऑर्गन आपण रिमूव्ह करतोय त्याला काढण्यासाठी आपण एक छोटा कट घेऊन तो काढू शकतो. म्हणजे सर्जरी ही पूर्ण होते, पण ही छोट्या कट्समधूनच होते. इनफॅक्ट जसा जसा रोबोटिक सर्जरीचा एक्सपिरियन्स वाढत गेलेला आहे, लोकांनी लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी जेव्हा आपण लिव्हरचा काही भाग काढतो, ज्याला आपण डोनर हिपॅटेक्टॉमी म्हणतो, त्या डोनर हिपॅटेक्टॉमीला लोकांनी सुद्धा रोबोटिकली अटेम्प्ट केलेलं आहे. प्रिव्हियसली लोकांनी लॅप्रोस्कोपीने पण हे अटेम्प्ट केलेलं होतं, बट बिकॉज इट इज सच अ डिफिकल्ट प्रोसिजर ते कधी एवढं जास्ती पॉप्युलर झालं नाही. पण आता रोबोटने इतक्या छान रीतीने आपण हे ऑपरेशन करू शकतो की तो डोनर असतो, तो पेशंट नसतो. ही इज गिव्हिंग सम पार्ट ऑफ द लिव्हर फॉर बेनिफिट ऑफ सम अदर पर्सन. तर त्याला ट्रॉमा किंवा कॉम्प्लिकेशन हे मिनिमम झाले पाहिजेत, हे ॲज अ सर्जन ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर हे रोबोटिकने आपण साध्य करू शकतो. आणि गोईंग इवन वन स्टेप बियॉन्ड दॅट, जे एक्स्ट्रीमली एक्सपिरियन्स्ड ट्रान्सप्लांट सर्जन आहेत, त्यांनी जेव्हा रोबोटिक सर्जरी अडॉप्ट केली, तर रेसिपियंट म्हणजे ज्याला लिव्हर आपण देत आहोत त्याची जुनी लिव्हर काढून नवीन लिव्हर घालायचं जे ऑपरेशन आहे त्याला आपण ट्रान्सप्लांट सर्जरी जे म्हणतो, तेही कम्प्लिटली रोबोटिकली परफॉर्म करतो. अँड दिस इज वन ऑफ द रिअली रिव्होल्युशन्स जे गेल्या 10 ते 20 वर्षामध्येच झालेलं आहे. आता जर नेक्स्ट फॅक्टर बघत असेल तर रोबोटिक सर्जन हा वेगळा सर्जन असतो का? सर्जन आहे GI किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे तो ट्रेन रोबोटिक आहे, म्हणजे ट्रेनिंगचा कितपत ह्याच्यामध्ये पार्ट येतो? सगळ्यात मोठा पार्ट हा रोबोटिक सर्जरीमध्ये रोबो नसून हा त्यातला ट्रेंड सर्जनच आहे. बिकॉज जर तो सर्जन व्यवस्थितपणे ट्रेंड आहे तर तो त्या सिस्टीमचं किंवा त्या मशीनचा फुल पोटेन्शियल युटिलाइज करू शकतो एक सेफ पद्धतीमध्ये. हॉस्पिटलमध्ये रोबो आहे म्हणून हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर हे रोबोटिक सर्जन झाले का? तर तसं नाही आहे. तुम्हाला रोबोटिक सर्जन बनण्यासाठी काही पर्टिक्युलर ट्रेनिंग घेण्याची खूप गरज असते. आता ही ट्रेनिंग वेगवेगळ्या पद्धतीने घेता येते. काही फेलोशिप्स असतात, काही शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्सेस असतात, किंवा प्रॅक्टिकली जे आपण ऑन द पेशंट जे शिकतो तेही एक प्रकारचं ट्रेनिंग असतं. पण बाय अँड लार्ज आपली जी सर्जिकल ट्रेनिंग असते त्यानंतर लॅप्रोस्कोपिक सर्जरीमधलं एक बॅकग्राऊंड असतं, आणि त्या फाउंडेशनवरती आपण हे पुढचं रोबोटिक सर्जरीचं हे ट्रेनिंग जे असतं ते बिल्डअप करतो. सो ट्रेनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. एनी अदर टेक्नॉलॉजी किंवा प्रत्येक गोष्टीचा जसा एक लर्निंग कर्व असतो तसाच रोबोटिक सर्जरीचा सुद्धा एक लर्निंग कर्व असतो, आणि कोणीही सर्जन त्या लर्निंग कर्वला बायपास करून डायरेक्टली रोबोटिक सर्जन नाही बनू शकत, हे सत्य आहे. आणि ॲज अ पेशंट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट जर रोबोटिक सर्जरीसाठी आपण जात आहोत तर सर्जनचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. इट इज
जसे ओपन सर्जरीमध्ये किती नंबर ऑफ प्रोसिजर्स करून आपण मास्टरी मिळवलेली आहे हे महत्त्वाचं असतं, तसंच या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही किती प्रोसिजर्स केलेले आहेत, वेगवेगळे प्रेझेंटेशन्स किंवा कॉम्प्लिकेटेड केसेस कशा मॅनेज केलेल्या आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती. मशीन खूप छान आहे, टेक्नॉलॉजी खूप छान आहे, पण वापरणारा सुद्धा तितका स्किल्ड पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला रोबोटिक सर्जरी करतो, एक्सपर्ट रोबोटिक सर्जन आहे का आणि हे ट्रेंड आहेत का हे पण बघणं पेशंटला तितकंच गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. आपण पेपरमध्ये किंवा रादर इंटरनेटवरती असे सेन्सेशनल हेडलाईनवाले आर्टिकल वाचलेले असतील की रोबोटमुळे सर्जनचं कॉम्प्लिकेशन झालं आणि सर्जन काहीतरी वेगळंच करत होता. तर ऍक्च्युअली जर आपण टेक्नॉलॉजी बघितली तर हे असं होणं कधीच शक्य नाहीये. पण हेही महत्वाचं आहे की तो सर्जन ट्रेंड होता का, बिकॉज जसे ट्रेनिंग होते तसे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, आउटकम्स बेटर होतात. ओके. जर ट्रेंड सर्जन असेल तर त्याचा आउटकम आणि त्याचा मॅक्सिमम युटिलाइज करून बेनिफिट पेशंटला मॅक्सिमम ट्रान्सफर होऊ शकतात. लेटेस्ट जे रोबोटिक सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये सर्जनचं ट्रॅकिंग करता येतं आणि हे ट्रॅकिंग हॉस्पिटल लेवललाही करता येतं आणि कंपनी फ्रॉम देअर साइड ऑल्सो इज ट्रॅकिंग द सर्जन्स परफॉर्मन्स. तुमच्या प्रत्येक केसला ॲपमध्ये इनफॅक्ट व्हॉट एव्हर केसेस ज्या मी ऑपरेट केलेल्या ते मी एका ॲपमध्ये ट्रॅक करू शकतो की यावर्षी या पर्टिक्युलर लेट्स से की गॉल ब्लॅडर सर्जरी, तर यावर्षी इतक्या गॉल ब्लॅडर सर्जरी झालेल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला मला गॉल ब्लॅडर सर्जरी करायला अर्धा तास लागत होता, आता मला 20 मिनिटं लागतात. तर हे एक ऑब्जेक्टिव्ह मेजरमेंट आहे. सर्जनही स्वतःला जज करू शकतो, तसंच पेशंट्सही जज करू शकतात. सो दिस मच ऑफ ट्रॅकिंग इज पॉसिबल विथ द रोबो. व्हेरी नाईस. रोबोटिक सर्जरीमध्ये लॅप्रोस्कोपी ओपन पेक्षा कॉस्ट फॅक्टर खूप मोठा येतो. हा का बरं प्रॉब्लेम येतोय? हे एक रोबोटिक सर्जरीचं खूप आधीपासूनचं लिमिटेशन आहे की रोबोटिक सर्जरी इज अ कॉस्टली काइंड ऑफ अ प्रोसिजर किंवा कॉस्टली टेक्नॉलॉजी आहे. आता यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक तर इंडियामध्ये ही टेक्नॉलॉजी आली ही वेस्टर्न कंट्रीजमधून आलेली आहे. अमेरिकेमध्ये जी इंट्युटिव्ह कंपनी आहे ह्यांचा सगळ्यात रोबो जो आहे तो पहिल्यांदा आलेला आहे. तर इक्विपमेंट्स तिथून येतात, इक्विपमेंट्स महाग असतात आणि त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये एक पर्टिक्युलर नंबर ऑफ युजेस नंतर ते इन्स्ट्रुमेंट काम करू शकत नाही. आता यामध्ये एक सेफ्टीचा पण पार्ट आहे की तेच इन्स्ट्रुमेंट आपण मल्टिपल वेळेला यूज केलं तर ते पेशंटसाठी सेफ राहत नाही. ड्युरिंग द प्रोसिजर काही ब्रेकेज झाला किंवा काही इन्स्ट्रुमेंट काम करायचं थांबलं तर ते आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर पर इन्स्ट्रुमेंट जितके आपण जास्ती वापरू रोबोटिकमध्ये तशी ती कॉस्ट वाढत जाते. आणि प्लस कोणतंही हॉस्पिटल जेव्हा रोबोटमध्ये इन्व्हेस्ट करतं तर दॅट एक्सपेंडिचर इज ऑल्सो फॅक्टर्ड इन. तर ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ही कॉस्ट बऱ्यापैकी वाढते. आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे? तर रोबो आतापर्यंत जे मोनोपोली होतं ते गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये मोनोपोली राहिलेलं नाहीये. मल्टिपल अदर कंपनीज हॅव एंटर्ड इन टू धिस फील्ड, कारण हे वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग सर्जिकल फील्ड आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स खूप आहेत. आपल्या भारतामध्ये रिसेंटली एक इंडियन मेड रोबोटिक सिस्टीम लॉन्च झालेली आहे. इट हॅज अ पोटेन्शियल टू चेंज द एंटायर स्पेक्ट्रम ऑफ रोबोटिक सर्जरी. तसंच बाकीच्या देशांमधूनही आता हळूहळू रोबोटिक सिस्टीम्स येत आहेत. बाय द एंड ऑफ धिस इयर ऑर मे बी बाय द एंड ऑफ नेक्स्ट इयर मार्केटमध्ये 4 ते 5 रोबो असणार आहेत. जेव्हा केव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन येते तेव्हा नॅचरली कॉस्ट कमी होऊन इट कम्स मोर अँड मोर क्लोजर टू द कॉमन मॅन. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आता जरी आपण बघितलं त्याची कॉस्ट हळूहळू कमी होत गेलेली आहे. तर जी सर्जरी लेट्स से की 2-2.5 लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा भरून करून घ्यायला लागत होती ती जवळजवळ 1 ते 1.5 लाखामध्ये आपण करू शकत आहोत. आणि इन फ्युचर हे अजूनही रिड्यूस होणार आहे कारण ॲक्सेप्टन्स वाढतोय. जसं जसं कॉम्पिटिशन वाढत जाणार तसं जसं कंपनीज आपापसात त्यांच्या पर्टिक्युलर सिस्टीमसाठी कॉम्पीट करतील तर हे मार्केट बेनिफिट कॉस्टचा हा पेशंटला फायनली मिळणारच आहे. पण ॲडेड जो काही कॉस्ट आहे रोबोटिक कम्पॅरिझन टू लॅप्रोस्कोपी डेफिनेटली पेशंटला त्याच्या आउटकममध्ये, त्याची रिझल्टमध्ये, त्याची प्रिसिजनमध्ये आणि त्याच्या सेफ्टीमध्ये डेफिनेटली ॲड ऑन. आय वुड से मोर दॅन what you have spent extra patient will get in terms of benefit with robotic surgery. Definitely जर आपण एस्पेशली मोठ्या कॅन्सर सर्जरीजमध्ये जर बघितलं तर पेशंट जर 10 दिवस ओपन सर्जरी नंतर वॉर्डमध्ये राहणार आहे किंवा रूममध्ये राहणार आहे तर 5व्या दिवशी तो चालत घरी चाललाय आणि काही काळानंतरच तो कामाला जॉईन करतोय. हा जो काय बेनिफिट आहे ह्याचं मॉनिटरी व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. पण जर ती व्हॅल्यू आणि ह्याची एक्स्ट्रा कॉस्ट कम्पेअर केली तर आय हॅव अ फिलिंग की डेफिनेटली रोबोटिक विल स्कोअर ओव्हर अँड अबव्ह कन्व्हेन्शनल सर्जरी. फ्युचरमध्ये रोबोटिक सिस्टमचं होणार काय ह्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल का? आता प्रत्येक गोष्टीमध्ये AI येत आहे तर रोबोटिक सर्जरी इज नो एक्सेप्शन.
काही सिस्टम्समध्ये ऑलरेडी हळूहळू फुल ऑटोनॉमस नाही पण पार्टली ऑटोनॉमस असं रोबोटिक सिस्टम्स येत आहेत. ऑब्व्हियसली या सगळ्या सिस्टम्स अजूनही एक्सपेरिमेंटल स्टेजवरती आहेत आणि सर्जनचं काम हे अजून कुठे जाणार नाही आहे हे खरं आहे. पण मे बी इन फ्युचर वी विल हॅव अ रोबो दॅट कॅन वॉच द प्रिव्हियस सर्जरीज. म्हणजे जसं आपण एक चॅट जीपीटी किंवा त्याच्याकडे प्रिव्हियस सगळ्या डिरेक्टरीजचा ॲक्सेस असतो आणि आपण त्याला विचारलेल्या प्रश्नाचं तो ॲक्युरेट उत्तर देऊ शकतो. तर रोबोला जर आपण पास्ट 1000 सर्जरीजचा ॲक्सेस दिला तर मे बी इन फ्युचर इट कॅन परफॉर्म द सर्जरी ऑन इट्स ओन. पुढे कसं होईल काय होईल हे आपल्याला आत्ता नाही सांगता येते, बट देर इज द पोटेन्शियल फॉर दॅट हॅपनिंग. ऑलरेडी अशा सिस्टीम्स और असे मॉडेल्स एक्झिस्ट करतात की ज्याच्यामध्ये आपण पेशंटचं CT स्कॅन MRI स्कॅनचा डेटा इनपुट केला तर रोबो आपल्याला बेस्ट अप्रोचबद्दल सांगू शकतो. हे सांगू शकतो की सर्जनने इथे कट केलं पाहिजे किंवा इथे नाही कट केलं पाहिजे, इथे व्हायटल स्ट्रक्चर आहे इथे जाऊ नका, किंवा इथे ट्युमर जवळ येते इथून लांब जा, म्हणजे तो मार्जिन आपल्याला मिळू शकेल. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या रोबो आपल्याला गाईड करू शकतोय. इट इज नॉट कमांडिंग द सर्जन. इन फ्युचर मे बी सम company might come with an autonomous robo and then the things will be slightly different. डेफिनेटली अतिशय सुंदर पद्धतीनं मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी, रोबोटिक सर्जरी खूप सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना कळेल असं सांगितलं. जाता जाता एंडला एक समडअप मध्ये तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का रोबोटिक सर्जरी बद्दल? तर ही एक टेक्नॉलॉजी आहे, हे एक टूल आहे जे फॉर्च्युनेटली आपल्याकडे आता ॲक्सेसिबल झालेलं आहे. या टेक्नॉलॉजीचे काही बेनिफिट्स आहेत तसेच त्याचे काही तोटेही आहेत जसं कॉस्ट वगैरे, पण बाय अँड लार्ज जर आपण बघितलं हे पेशंटच्या बेनिफिटसाठी आहे. आणि जर तुमच्या विसिनिटीमध्ये रोबोटिक सर्जरी फॅसिलिटी अवेलेबल आहे, तसे ट्रेंड सर्जन्स अवेलेबल आहेत आणि त्यांनी ते प्रोसिजर्स फ्रिक्वेंटली करत असतील तर देर इज नो हार्म इन गोईंग फॉर अ रोबोटिक सर्जरी. इट इज नो लॉंगर अन एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. हे स्टँडर्ड मेडिकल प्रॅक्टिसचा भाग झालेला आहे. जसं जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये रोबो हे आता स्टँडर्ड झालेलं आहे, तसंच ॲब्डोमिनल सर्जरीमध्ये पण रोबो हे स्टँडर्ड झालेलं आहे. सो डेफिनेटली पेशंट कॅन ऑप्ट फॉर इट. इट इज अ सेफ टेक्नॉलॉजी आणि त्याचे बेनिफिट्स मल्टीफोल्ड आहेत. ओके. आणि प्रत्येक वेळेस आम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेल्यानं एखादं वर्ड सांगायला सांगतो. काय वर्ड सांगायचं जेणेकरून टाईप केलं तर आपल्याला कळेल की त्यांनी बघितलं पूर्ण? रोबोटिक सर्जरी. रोबोटिक सर्जरी किंवा रोबोटिक म्हणून टाका, रोबोटिक सर्जरी टाका. चला तर सर, खूप चांगल्या पद्धतीनं गाईड केलं. धन्यवाद. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ बघावं आणि काही क्वेरी असतील तर तुम्ही टाईप करा, आम्ही त्याचा आन्सर करू. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. मला असं वाटते हा रोबोटिक सर्जरी बद्दल पूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती भेटलेली आहे. डिसिजन घ्यायचं का, कधी करायचं आणि करायचं तर कोणाकून करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गटफिट क्लब चॅनल हा सबस्क्राईब करा. असेच आम्ही प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे व्हिडिओ पूर्ण पचन संस्थाबद्दल रिलेटेड आजारांबद्दल आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काहीही ह्याच्याबद्दल क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. मी किंवा डॉक्टर आदित्य आम्ही तुम्हाला ह्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.